पनवेलनंतर ठाण्यातल्या मतदार याद्यांच्या गोंधळावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीका केली। एकेरी नावाचे असंख्य उमेदवार कसे काय असे अनेक प्रश्न मतदार याद्यांवर विचारले जात आहेत। पंकज जवळजवळ ही 3485 अशी नाव आहेत। कुठलंही नाव नाहीये त्याचं। इपिक नंबर आहे। सर्व जेवढे 33 प्रभाग आहेत या जवळजवळ 10653 नावं। पनवेल नंतर आता ठाण्यातल्या मतदार याद्यांमधल्या गोंधळावर ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारेंनी सवाल केलेत। दाव्यानुसार ठाण्यातल्या 33 प्रभागात तब्बल 67,508 दुबार मतदार आहेत। त्यांची कागदपत्र दाखवत विचारेंनी यंत्रणेवर टीका केली आहे। धक्कादायक म्हणजे यात तब्बल 3,500 नावं ही पंकज, सुरेश, रमेश अशी एकेरीच असल्याचं समोर आलंय। याआधी पनवेलमधल्या हरीश नावाच्या व्यक्तीला तब्बल 268 मुलं असल्याची यादी मनसेनं समोर आणली होती। उदाहरणार्थ या मतदार यादीत मतदाराचं नाव फक्त पंकज आहे, वडिलांचं नाव पदम, फोटो गायब आहे। इथे तर मतदार आहे पण त्याचं ना नाव आहे, ना फोटो आणि नाही त्याचा पत्ता। विचारांनी दाखवलेल्या यादीनुसार या मंदा वाघमारे नावाच्या मतदार असून त्यांचं नाव, वय, पत्ता सारे तपशील एक असले तरी मतदान कार्ड 2 वेगवेगळ्या नंबरचे आहेत। या व्यतिरिक्त एकच नावाच्या व्यक्तीला एका वॉर्डात पुरुष दाखवलंय तर दुसऱ्या वॉर्डात तोच व्यक्ती मतदार यादीत स्त्री म्हणून आहे। अशा अनेक गोंधळांवर राजन विचारेंनी सवाल केलेत। आता इथे बघा, हा मुलगा आहे बरोबर ना, हा इपिक नंबर आहे 91 लिंग स्त्री आणि इथे स्त्री दिलाय, इकडे पुरुष दिलाय, इकडे त्याला मुलगी म्हणून टाकली। प्रत्येक प्रभागामध्ये इतर प्रभागातली नावं त्या ठिकाणी जाणून त्या ठिकाणी टाकलेली आहेत। काही ठिकाणी इपिक नंबर नाहीत, काही ठिकाणी फोटो नाहीत, काही ठिकाणी इतर भाषेतली नावं तामिळ भाषेमध्ये टाकलेली आहेत। म्हणजे काय चाललेलं काय, असे कित्येक नाव आहेत। म्हणजे जवळजवळ प्रत्येक प्रभागामध्ये जर तुम्ही केलं तर जवळजवळ 60,000च्या वर या ठिकाणी प्रत्येक ऑब्जेक्शन या ठिकाणी घेतलेले आहेत। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ह्या बोगस कारभार त्यांचा जर चालला असेल तर मला वाटतं इलेक्शन घेता कशाला, तुम्ही सिलेक्शन करून टाका ना। मतदार यादीतल्या या गोंधळाला जबाबदार कोण याचंही उत्तर ठोसपणे मिळत नाही। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आम्ही अधिकाऱ्यांना सूचना करून दुरुस्ती करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र ठाण्यातल्या मतदार याद्या तशाच असल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी आयोगाकडे बोट दाखवलंय। प्रारूप यादीत बदलाचा अधिकार आम्हाला नाही, आक्षेप घेतलेल्या मतदार याद्या आम्ही आयोगाला पाठवू असं उत्तर राजन विचारेंच्या प्रश्नांवर ठाणे महापालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलंय। 3 दिवसांपूर्वीच पनवेलमधल्या मतदार यादीत असाच सावळा गोंधळ मनसेनं समोर आणला। त्या यादीत 268 मतदारांच्या पुढे इतर अर्थात वडिलांच्या रकान्यात हरीश हे कॉमन नाव आहे आणि त्या मतदारांच्या घराचा पत्ता सुद्धा 64 असाच आहे। त्या यादीनुसार पश्चिम बंगालचे रॉय, यूपीचे पांडे, महाराष्ट्रातले कदम, निकम, गुजरातचे पटेल, राजस्थानातले राठोड, ओडिशातले महतो, बिहारचे पासवान, निषाद, चौबे, चौहान, शर्मा, वर्मा, गुप्ता, जैन या आडनावाच्या मतदारांसह खान, शेख, अन्सारी अशा आडनावांच्याही पुढे इतर अर्थात वडिलांच्या रकान्यात हरीश हेच एकमेव नाव आहे आणि या साऱ्या मतदारांचा घर क्रमांक 64 हाच आहे। अख्ख्या महाराष्ट्रात उमेदवारांची पळवापळवी चालू आहे। निवडणूक याद्या यांच्यासारखा मोठा घोटाळा महाराष्ट्र देशभरात कुठे नाही हो। खरं किती साधं आहे, तुमचं नाव टाकायचं, एरिया बस संपला, नुसतं टाकलं की आलं पाहिजे। हे कोण घोटाळा करतं, काय ह्याच्या मागचे उद्देश आहेत काही कळायला मार्ग नाही। पण उमेदवारच म्हणजे जे बलाढ्य उमेदवार आहेत, जे ताकदवान उमेदवार आहेत, त्यांचं जाऊन मतदार यादी नसेल तर ते फॉर्मच भरू शकणार नाही। हे डोक्यात ठेवून हे कारवाया केल्या गेल्या। गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.